अजितदादांचा वादा मकर संक्रांतीच्या आधीच 18 आणि 19वा हप्ता एकत्रित आणि महिलांना मिळेल 3,000 रुपये सोबत एक साडी बोनसमध्ये मकर संक्रांतीच्या. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला पूर्ण पाणी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी या वेळेचा सगळ्यात मोठा अपडेट, ज्यामध्ये महिलांना म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18वा आणि 19वा हप्ता एकत्रित मिळणार आहे. एकाच वेळी 2 हप्ते मिळणार आहे, ज्यामध्ये महिलांना 3,000 किंवा त्याहून अधिक पैसे जे आहेत थेट खात्यात डीबीटीद्वारे जमा केल्या जाईल. पण 3,000 पेक्षा जास्त कोणाला मिळेल? ज्या महिलांना 17वा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना आता 17वा अधिक 18वा अधिक 19वा असे 3 हप्ते एकत्रित मिळणार आहे, ज्यामध्ये महिलांना 4,500 रुपये मिळतील. आणि ज्या महिलांना 17वा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना 18वा आणि 19वा हप्ता एकत्रित मिळणार आहे, ज्यामध्ये 18वा डिसेंबरचा हप्ता आणि 19वा जानेवारीचा हप्ता एकाच वेळी डीबीटीद्वारे महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणे होऊ शकतो. आणि याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामध्ये महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. सोबतच किती पैसे मिळेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, एका हप्त्याचे 1,500 आणि 2 हप्ते असे मिळून 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. आणि मकर संक्रांतीच्या निमित्त काही ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहे, जिथे महिलांना साडी, तिळगुळ आणि एक भांड्यांचा सेट सुद्धा दिला जाणार आहे. कधी येणार पैसे, सगळ्यात इम्पॉर्टंट तर बघा, 14 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान मकर संक्रांतीनंतर किंवा जानेवारीच्या अखेरपर्यंत फेज वाईज म्हणजे 2 टप्प्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा 18वा आणि 19वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जे आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे 15 जानेवारीपर्यंत, आणि त्यानंतर लगेच महिलांच्या बँक खात्यात 18वा आणि 19वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल. मकर संक्रांती बोनसचा अंदाज, तर महिलांना सणाचा काळ आणि महिलांसाठी ही योजना आहे, त्यामुळे 2 हप्ते एकत्रित देणे हेच एक बोनस आहे. आणि काही ठिकाणी तुम्हाला साडी, तिळगुळ आणि भांड्यांचा सेट तर मिळणारच आहे. पैसे मिळण्यासाठी 100% आवश्यक. ह्या चुका जर केल्या असेल तर तुमचा हप्ता अटकू शकतो. तुमचं बँक खात्यात डीबीटी ॲक्टिव्ह असलं पाहिजे, KYC पूर्ण असली पाहिजे, जे आहे तुमचं नारी शक्ती दूत ॲप, योजनेच्या वेबसाईटवर फॉर्म अप्रूव्ड असला पाहिजे, बँक खातं ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि आधार कार्डसोबत तुमचं बँक खातं आणि मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. स्टेटस कुठे तपासायचं, तर तुम्ही ॲप्लिकेशनचं नारी शक्ती दूत ॲप जे आहे त्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही ते चेक करू शकता. आणि लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवर सुद्धा हे चेक करू शकता. कोणाला पैसे उशिरा मिळू शकतात? ज्या महिलांची KYC अपूर्ण आहे, ज्यांचं डीबीटी म्हणजे ॲक्टिवेट नाही आहे, आधार आणि बँक खाता चुकीचा आहे, किंवा ज्यांचे अर्ज सगळ्यात शेवटी मंजूर झाले होते त्यांना उशिरा पैसे मिळू शकतात. नवीन मंजूर महिलांसाठी मोठी खुशखबरी आहे. ज्या महिलांचे अर्ज अलीकडेच मंजूर झाले आहे, म्हणजे शेवटी जे मंजूर झाले होते त्यांना आता एकत्रित हप्ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही या प्रकारे हा अपडेट आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.